एकीकडे राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर दुसरीकडे नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात उणे 22% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या उजनी धरणात 51 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे। या उजनी धरण परिसरातून आढावा घेतलेला आहे जयदीप भगतनं, पाहूया। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण जुलै महिना अर्धा उलटून गेला तरी उणे 22% इतकंच भरलेलं आहे। मी सध्या आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला या उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। सोलापूरकरांची ताण या उजनी धरणाच्या पाण्याने भागते। परंतु असं जरी असलं तरी जुलैचा निम्मा महिना उलटून गेला तरी आजच्या तारखेला हे धरण उणे 22% इतकं भरलेलं आहे। एकूण या धरणाची क्षमता 117 टीएमसी असली तरी 121 ते 123 टीएमसी पर्यंत पाणी या धरणात साठवलं जातं आणि एकमेव असं धरण असेल की ज्या धरणाचा जो वरच्या धरण साखळीमध्ये पाऊस पडला तरच हे उजनी धरण भरतं। मागच्या वर्षी शेतकरी चिंतेत झाला होता। उणे 59% इतकं जे आहे ते उजनी धरण मायनस मध्ये गेलेलं होतं। आशा होती की यंदाच्या वर्षी तरी चांगला पाऊस पडतोय, परंतु यंदाच्या वर्षी देखील धरण साखळी क्षेत्रामध्ये उजनीच्या वरच्या बाजूचा म्हणजे खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पाऊस न पडल्यानं शेतकरी चिंतेत आहे। शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे की पाऊस पडणार तरी कधी आणि धरण भरणार तरी कधी। कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।